चिबुडकीने धरलाय आपल्याकडे तुम्हाला. आता आंघोळीचा दिवस आहे. तोंड बघ किती हसतंय बघ. काल आता उद्याला बघा पुरा काळा काळा होऊन जाईल. धुका बघ किती पसरले. कोण वाघ्याचे रूप कुठे गेले आता? दोघं संघात आहेत. काय गरम केलं? काय दुसरी पैती कुठे गेली? दोन्ही पण एक पडलेला आहे त्या साईडला. कोणता पुढे दिवाला चांगला. लाकडं आहे तिथे. तिकडे लाकडं आहे तिथे. चुलीच्या मागा आहेत ना. काय करतो? तोडतोय आता. तुला कुठलं फळ घेतलं? खालच्या साईडला बघ. फुलांचं परागीकरण करायचं काम चालू आहे आमचं. नाही दिसत आहे. फळवाले फुलं दिसतच नाही अजून. फुलले त्याच्या फुलं नाही. त्या हाताने केलेलं की पटकन बरं हे होतं. धरतात ना पटापट फळं. तर ते वरच्या साईडला पण आलेले आहे बघ फांदीला फळ. फळ फुललेला पाहिजे. कालचे आहेत, आजचे नाही. ते बंद झालेत फुलं. आजच्या तर फुलतील ना थोड्या वेळाने. फुलतील ते उन्हाने. पाखरं कमी येतात ना आता. तर ह्याचं पण बघ. ह्याचं काय त्याला म्हणतात? चिबूडचं पण बघ जरा. चिबूड झाला एक बघ मस्त. चिबुडकीने धरलाय आपल्याकडे. तुम्हाला मी जरासा मोठा होऊ दे मग दाखवेन मी. अजून छोटासा आहे पण धरलेला आहे. म्हणजे फक्त पावसात नाही तर इतर वेळी पण चिबूड होऊ शकतो ना. ह्याचा अंदाज आला ना आपल्याला. नाही ते होतं. परागीकरण होत नाही ग. जास्त होणार नाही. पावसात तसे भरपूर होतात. पाखरं नाही होत ना आता. ही काय आता आपण हे कलिंगडाला परागीकरण नाही केलं असतं ना, भरपूर वेली असल्या असतं ना तर आले असते चिव पाखरं. म्हणजे पाखरं म्हणजे समजा मधमाशी असेल, फुलपाखरं असतील, बाकी कीटक असतात, ते आले नाही ह्या फुलांवरती. हे आता आपलं फुल आपल्या घराच्या बाजूलाच आहे ना. हे पाखरं येत नाही. असतात पण बारीक बारीक माशा. ते पाहिजे ते सर्व. ते आले की मग ते होणार. ते झालं असतं तर एकदम मस्त झालं. फुलं फुलू दे मग करूया हाताने. हे चांगले धरलेत पण. चिबूड मस्त भरपूर धरतोय बघ. सगळीकडे दिसतोय फळ. त्याला परागीकरण करा बाबा. चिबूड मला खूप आवडतो. एक जरी झाला तरी मला इतका आनंद होईल ना त्या. म्हणजे पहिला आवडायचं नाही पण आता गावी आल्यापासून खायला सुरुवात केलेला. मला खूप आता आवडतं असं. आणि आजचं वातावरण बघा आता. काय धुकं आज आलेलं आहे. आता ऊन आहे ना. हलका हलका आला तर पण धुकं ना काय मस्त आहे ना. ऊन आता झालंय. आता ऊन झालंय. छान वाटतंय. चांगलंय. मग आज काय मॅच आहे? मग मॅचचं काय? मॅच आहे आज. काय आजचा दिवस टाइम म्हणजे वेळ 2 वाजल्या 2-2:30 वाजल्यानंतर टाइमपास आहे. इंडिया पाकिस्तान. कालची मॅच पण मजबूत झाली यार. आज काय आमच्याकडे काही खरं नाही बाबा. आज टीव्हीवरनं नजर नाही हटणार आमच्याकडे आज. म्हणजे काय आहे ते बाबा कामं करून घ्या फटाफट. तर आज रविवार आहे, आराम करा. मी सकाळी 6 वाजल्यापासून हातात बघ वस्तू घेतली की नाही. कामाला लागले. आपल्याला काय नाही. तुम्हीच उठले आरामात. आमचं झालं. आम्ही आज उशिरा उठलो. कुणाला नाही मी. माझं काम चालू झालं. पाग्याशिरवा कुठे गेले? इकडे खाली गेले. 2दा आले. घरी होते आज ते. सकाळी तिकडनं आले, इकडे गेले. सकाळी उठले धावतच सुटले बाहेर.
मी म्हटलं कालोखात तिकडे कुठे चालले, तिकडे गेले, थोडा वेळात आले, परत आले इकडे फिरले गेले आणि गेले बाहेर जावं तिकडे. तिकडनं आले, तू उठायच्या आधी आलेले, तुला आवाज दिला ना मी तेव्हा आलेले, पटकन तिकडे परत तिकडे बाहेर गेले. येतील ते थोड्या वेळ. नाही ना, काय गरज नाही जावा. तर दोघं चालले आता बाजारात जायला. मागे मागे बघत जावा. शेरू खेळायला गेलाय तर अजून आला नाही. वाघ्या आलाय, तो बसलाय पुढच्या अंगणामध्ये, मागच्या पडवीमध्ये बसलाय. हे काय झालं, कोण आलंय? चला शेरू. दोघं जण बघा, म्हणजे वाघ्या मगाशीच आलाय, शेरू आत्ता आलाय. चला, काय झालं, कोण आहे तिथे? चला खायला चला. त्यांचं खाणं काढून ठेवलंय, पण मला वाटतं कसलं तरी त्यांना आवाज आला तर परत ते बाहेर आले. मग चला 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 चला. हे वाघे, ये शेरू, ये तर जेवायला. चला चला चला, इथे बसा, इथे बसा, मी आणते. इथे बसा, घरात नाही, इथे बसा. गुड बॉय बनायचं, गुड बॉय बनायचं. इथे बसा, मी आणते. हां, बसा. सगळं तयार करून ठेवलंय. सावकाश खा रे, सावकाश खा. आज उशिरा आलेत दोघं, पण भरपूर खेळून आलेले आहेत दोघं जण. सावकाश बेटा, भूक बघा किती लागली ती. ह्या दोघांचीच मी वाट बघवती, म्हणून मी थांबले होते. बेटा आता कुणालचे बाबा आणि कुणाला गेलेत ना बाजारामध्ये. बेटा हे आले का मग माझं काम करायला कसं घरात मी मोकळे. मग नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आत्ता कुणाल आणि कुणालचे बाबा दोघं पण गेलेत बाजारामध्ये. वाघ्या शेरू आपले पाठीमागे आहेत बसलेले. दोघांची मगाशी पुन्हा मारामारी, म्हणजे एकमेकांवर जरा गुरगुर होते, तेव्हा मग शेरूला बांधून ठेवलेले आहे आणि वाघ्या खुल्ला आहे. काय माहीत नाही, 3-4 दिवस झाले ना, दोघं जण खूप असे एकमेकांवरती गुरगुरतात. आणि ते खेळायला जातात ना, तर दोघं जण कसे वेगळे वेगळे जातात ना. कदाचित दुसऱ्या कुत्र्यांचा काही वास वगैरे त्यांच्या अंगाला येत असेल, त्याच्यामुळे असेल तर काय माहीत नाही, पण असं त्यांचं चाललंय 2-3 दिवस झाले. तर आत्ता काय, तर माझं हे बघा, देवाची पूजा करायची. सगळं देवघर वगैरे पुसून वगैरे ठेवलं, फुलं वगैरे आणून ठेवलेत. म्हटलं जरा 2 मिनटं वारा खात होती, खूप गरमी होत होती, त्याच्यामुळे इथे बसली जरा. आता म्हटलं बसलीच आहे तर तुमच्याशी पण म्हटलं बोलते. फॅनने मी आता बंद करून टाकला, नाही तर फॅनचा आवाज कॅप्चर होऊन जातो. तर आता ही दोघं जण बाजारात गेलेत ना, आता काय आणतात काय माहीत नाही. आता म्हणजे आज नॉनव्हेजच बनणार आहे, बघू आता काय आणतील त्याच्यावरती आहे ते. आणल्यावर तुम्हाला दाखवेल मी. तर चला आता मी काय करते, सगळ्यात आधी दिवाबत्ती करून घेते आणि मग किचनच्या थोड्याशा कामाला सुरुवात करते. तयारी थोडीशी करून ठेवते, म्हणजे मग नंतर असं आल्यावरती मला बरं पडेल. मग चला. काढ ताटात काढ. बाजार बघा आमचा आलाय. कोलबी आणले, कोलबी आणि हे काय आहे, सुरमई. बारीक आहे, बारकी आहे सुरमई. आणि आमचा हवरा बघा, तो बघा कसं कोपऱ्यात वाज येत बसलाय. हवरू, तुला आता नाही भेटणार, दुपारी शिजल्यानंतर. त्याला दोघांना साफ करतात. कोलंबी आणि मोठी आहे, कोलंबी मस्त आहे, जाडी आहे. कुणाला आवडते आमच्या कोलंबी ना, कुणाल त्याची फेवरेट आहे कोलंबी आणि काय पापलेट. पापलेट महाग किती होते बापरे. हां, 1500 रुपये किलोवरती. आता ही किलोवरती आणली का? ही पण किलोवरती आहे, म्हणजे गावच्या ठिकाणी ना किलोवरती मिळते मच्छी. बाजार पण उठतो आपल्यासारखा. हां हां हां, किलोवरती बरी पडते, चांगली असते. ते टेम्पो लागले असतात ना, ती किलोवरती कसं ताजी असते. त्या टायमात फक्त टेम्पो कधी लागतात, रविवार, हां, शुक्रवार आणि हे बुधवार, म्हणजे ह्याच्या दिवशी, वाराच्या दिवशीच लागतात. आणि मच्छीवाल्या रोजच्या बसतात ना विकायला. नाही ते किलोवरती भेटते तर चांगली गोष्ट आहे. ए चला वाग्या, दादा दोघांनी बाहेर बसा, जा बाहेर बसा दोघांनी, जा वागू. त्याचा वास आला ना, आता असेच बघत होते इथे दोघं जण. कसला आवाज आला बघ, चैनीचा आवाज. म्हणजे शेरूची आंघोळ घालून झाली आणि आता वाघ्याची आंघोळ चाललेली आहे. वाघ्या पळाला नाही आज. वाघ्या आज आंघोळीचा दिवस आहे, तोंड बघ किती हसतोय बघ. काल राहिली होती ना आंघोळ घालायची, त्याच्यामुळे आज घेतलेलं आहे. मग घाणेरडे हा दिसतो स्वच्छ, पण सगळ्यात जास्त घाणेरडा वाघ्यात असतो. हा घाण झालेला माहिती पडत नाही त्या चॉकलेटी रंगामुळे. हां, आणि शेरू कसा लगेच माहिती पडतो, शेरू गोरा गोरा आहे ना, त्याच्यामुळे हा माहीतच पडत नाही. ह्याच्या अंगातून भरपूर माती बिती निघेल. आता शॅम्पू असं लावून ठेवा. वाघ्या
ए वाघोली तोंड बघ किती हसतोय बघ. चला शेरू मागे आहे, त्याला आवाज जातोय बरोबर. तर मच्छी साफ करून झाल्यानंतर लगेच इथे ही मॅरिनेशन करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मग वाघ्या शेरू यांना आंघोळ घातलेली आहे. पण रेसिपी फक्त सलग तुमच्यापर्यंत जावी म्हणून मग क्लिप फक्त थोड्याशा मागापुढे झालेल्या आहेत. तर मॅरिनेशनमध्ये बघा काय काय घातलेलं आहे. आलं, लसूण, लिंबाचा रस, म्हणजे लिंबाचा रस असायला आवडतं, म्हणजे चव छान लागतं, त्याच्यामुळे मी लिंबाच्या रसाचा वापर करते. इथे तुम्ही कोकमाचा आगळ किंवा चिंचेचं पाणी असेल ते घातलं तरी पण चालून जातं. थोडंसं तिखट मसाला, हळद आणि मीठ घालायचं, चांगलं असं मिक्स करून एक अर्धा ते 1 तास तरी ठेवायचं. मच्छीला चव की नाही अजून छान येते मग. तर एक अर्धा 1 तास झाल्यानंतर इथे आता कोलंबीची भाजी आहे ना, ती मी फोडणी करायला सुरुवात केलेली आहे. कढईमध्ये तेल घेतलं आणि त्यात कढीपत्ता, आलं, लसूण, कांदा फोडणीला घातलेला आहे. जरा 2 मिनटं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर तिखट मसाला घातला आहे आपल्या चवीप्रमाणे. त्याच्यानंतर टोमॅटो घालायचा आणि ह्याच्यामध्ये मी बटाटा पण टाकणार आहे आणि शेंगाची शेंग पण. शेंगाच्या शेंगा आहेत ना आपल्या बागेतल्या, काढल्या कुणालच्या बाबांनी म्हणजे काढून दिल्या पटकन, आणि शेंगाची शेंग टाकली का ही भाजी की नाही एकदम मस्त लागतं. ह्याच्यामध्ये जर का वांगं टाकलं असतं ना तरी पण चाललं असतं, पण ही भाजी कशी एकदम रशेवाली नव्हती करायची ना, म्हणजे थोडी सुकी करायची होती, त्याच्यामुळे वांगं इथे मी नाही टाकणार आहे. तर सर्व बटाटीवर टाकून झाल्यानंतर आणि चांगलं जरा मिक्स करून घेतलं, एक जरा वाफ येऊ दिली झाकण ठेवून, आणि त्याच्यानंतर यात टाकलेलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटप. तर कांदा खोबऱ्याचं वाटप बघा मागे तुम्हाला बऱ्याच वेळा मी दाखवलेलं आहे. तर हे असं रेडी करून ठेवलं असलं ना की बघा आयत्या वेळेस पटकन असं, म्हणजे घाई गडबड असली का पटकन आपल्याला उपयोगी पडतं. तर चवीप्रमाणे ते पण टाकलं. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता त्यात हळद, परत गरम मसाला आणि मीठ घालायचं. जरा पुन्हा 2 ते 3 मिनटं जरा चांगलं असं परतून घ्यायचं. आणि म्हणजे हे बटाटे आणि शेंगा आहेत ना त्या अगोदर शिजायला हव्या. त्या शिजल्यानंतर म्हणजे थोड्याशा समजा अर्ध्या जरी शिजल्या आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्यात कोलंबी घालायची, कारण कोलंबी कशी पटकन बघा शिजते आणि मग ह्या 2 वस्तू शिजायला थोडासा वेळ जातो, त्याच्यामुळे बटाटे आणि शेंगा की नाही अगोदर घालून घेतलेले आहेत. आणि त्यात चवीप्रमाणे म्हणजे मीठ वगैरे घालून झाल्यानंतर गरजेप्रमाणे त्यात पाणी घातलं आणि एक 2 ते 3 मिनटं चांगलीशी उकळी येऊ दिली आणि त्याच्यानंतर मग त्यात कोलंबी घातलेली आणि झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवलं आणि स्लो गॅसवरती ही भाजी की नाही शिजत ठेवलेली आहे. हो, आणि एक वस्तू तुम्हाला सांगायची विसरली, म्हणजे या भाजीमध्ये कोकमसुद्धा टाकलेले आहेत. तर भाजी बघा एकीकडे शिजवते ना, तोपर्यंत इथे आता मी सुरमई जी आहे ती फ्राय करायला घेतलेली आहे. म्हणजे रवा घेतला आहे. आता यात थोडंसं तांदळाचं पीठ घातलं ना रवामध्ये, तर अजून ही मच्छी ना कुरकुरीत बनते. पण माझ्याकडे थोडंसं पिठाचं प्रमाण कमी होतं, त्याच्यामुळे फक्त मी इथे रव्याचा वापर केलेला आहे. रव्यामध्ये पण छान अशी क्रिस्पी की नाही होते. त्यात तिखट मसाला, हळद, मीठ घातले चवीप्रमाणे, आणि ही जी मच्छी आहे ना त्याला पटापट असं लावून घेतले. मच्छी की नाही म्हणजे खूप अशा लहान लहान तुकड्या होत्या. मी कुणाला तेव्हा म्हटलं की थोडीशी मोठी आणायची ना, पण तेवढं की मच्छी ना खूप महाग होती, त्याच्यामुळे मग त्यांनी ते बोलले की नाही मग लहानच आणली. मग तर इथे बघा पटापट त्या सुरमईला रव्याचं ते आहे ना लावून घेतलं आणि त्याच्यानंतर तवा एकीकडे गरम करत मी ठेवलेला होता. तेल घातलं तव्यावरती आणि मी काय करते फ्राय करताना की तेलाचं प्रमाण ना कमी ठेवते, म्हणजे जास्त असं तेल मी नाही घालत. आत्ता बघा तव्यावरती तेल घातलं ना तेवढ्याच तेलामध्ये ही मच्छी ना फ्राय करून घेतलं. म्हणजे कमी तेल टाकलं ना तर वरती आपण बघा ते रव्याचं सारण लावलं आहे ना मसाला तो, तर ते कसं सुटत नाही. तुम्ही जर का जास्त तेल घातलात फ्राय करताना तर तो मसाला जो असतो ना वरती लावलेला तो सगळा सुटून येतो आणि मग मच्छी आपली अशी कुरकुरीत होत नाही, नरम पडते. त्याच्यामुळे बघा तुम्ही म्हणजे फ्राय करताना थोडं तेलाचं प्रमाण जरा कमी ठेवायचं. आपल्याला असं वाटलं की कमी आहे तर वरून थोडंसं असं घालायचं तेल. तर ही बघा आता मच्छी झाले, गॅस आता मी बंद करून टाकते. आणि इथे आपली कोलंबीची भाजी पण झालेली आहे शेंग टाकून. ही बघा शिजले आता, म्हणजे थोडीशी रश्शेवाली पाहिजे ना, थंड झाल्यावर परत ती घट्ट होणार. आता गॅस बंद करते, झाकण. चला हा पण गॅस बंद. तवा गरम आहे ना, मग तर गरम तव्यावरती कशी अजून ती शेकून होईल 5 मिनटं तरी.
तर 12:30 पावणे 1 पर्यंत सगळं जेवण आहे ना माझं करून झालं होतं. मग लगेच यांना सगळ्यांना जेवायला वाढलं मी. म्हटलं त्यांची मॅच चालू होणार आहे ना, मग त्यांना कसं आरामात म्हणजे बसून त्यांना बघायला. त्याच्यामुळे पटापट सगळं वाढून घेतलं आणि त्याच्यानंतर मी माझं किचन वगैरे आवरून घेतलं. आणि त्याच्यानंतर आता ही संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे त्यांचं बघा मॅच बघणं चालू होतं. तर थोडंसं मी पण त्यांच्या जोडल्या गप्पा गोष्टी करत इथे कपड्याच्या घड्या वगैरे म्हणजे छोटी मोठी कामं होती ना, ती माझी सर्व इथे चालू होती. मस्ती तर नेणार नाही दादा, शांत उभं राहा. वाग्या लाडात नाही यायचं, दादा आहे म्हणून. वाग्या खूप लाडा येतो कुणाला असला का. दादाचा लाडका आहे ना. पांढरा बघू दे तुम्हाला, मी शेरू दाखवते. एक चैन बघ, हे उलटे सुलटे झालेत. त्यांना धीर नाही, कधीपासून त्यांचं कुई कुई चालू आहे. हां, आज बघा कसा गोरा गोरा झाला शेरू आपला. आंघोळ केले ना म्हणून. आता उद्याला बघा पुरा काळा काळा होऊन जाईल. सोडू नका दोघांना अजिबात. तर कुणाला त्यांना आता घेऊन त्याला जरा एक राऊंड मारायला संध्याकाळी. जा बेटा, जा बाहेर टाटा, जा टाटा दादाबरोबर. हां जा. झोपले होते ते मगापासनं. आता त्यांना म्हणजे खुल्लेच होते, आताच त्यांना बांधली. म्हणजे एक राऊंड म्हणून आला का जरा शांत होतील. तर आता जरा बसते इथे वारा खात. इतकी गरमी होती बापरे मगापासनं. आणि वारा तर इतका सुटलेला आहे. सगळं जिकडं तिकडं झालं होतं. सगळं आता मी उचलून सगळं व्यवस्थित ठेवलं. ही मागची पडवी म्हणजे एक पण वस्तू ठिकाणा नव्हती. आता बघा तुम्हाला जरा सगळं व्यवस्थित दिसतं. त्या चुलीच्या इथे बघा जरा, ते आत्ता मी सगळं व्यवस्थित केलं तिथे. सगळी ती राख बीक सगळं ती राखडं बिकडं सगळं जिकडं तिकडं सगळं झालं होतं. आता झाडू वगैरे काढली, त्याच्यामुळे सगळं जरा कसं झालं व्यवस्थित. मॅच बघा आमच्याकडे चालू आहे ना अजून तर अर्धीच मॅच झाली, अजून अर्धी तर बाकी आहे. म्हणजे मला वाटतं का ते रात्री 9 आहे पण तर आहे वाटतं मॅच ना. तर कुणाला जेव्हा काय हलणार नाही टी व्हीच्या इकडनं. बघूया त्यांना असं. तर चला आता काय मी झाडांना जरा पाणी घालून घेते आणि मग झालं. मग आज काही जेवण नाही करायचं, कारण 2 वेळचं जेवण आहे ना मी दुपारी करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे जेवणाचं फारसं असं काही करायचं नाही. रात्रीच्या वेळेस आराम आहे, असं सगळं आहे. तर चला मग ताईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.